बरोबर आहे. तुम्ही जो बिझनेस तुम्ही स्टार्ट केला आणि तुम्ही एक नाही तर आता 3 तुमचे बिझनेस स्टार्ट केलेला आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे कसं आहे का तुम्हाला याच्यामध्ये स्कोप म्हणजे चांगला अजून? हो, नक्कीच. मला असं वाटतं की म्हणजे हे माझं पर्सनल, मी सांगते तुम्हाला पर्सनल मीन्स की बिझनेसबद्दल, की कोणताही बिझनेस जर टाकायचं म्हटलं तर आपण एकतर एज्युकेशनची गरज नाही लागत आहे हां, आणि थोडेफार लागतं, जसं मी म्हटलं की पेशन्स लागतात फक्त. आणि मला ते क्लिक झालं होतं की इथं लोक बाहेरून येऊन बिझनेस करतायत, बरोबर, आणि आपण लोक नाहीत करत आहेत. हे मला त्यावेळेस मी जॉब करताना मी चांगला अनुभव घेतला होता की मग आपण का नाही करावं, आपण का नाही त्या लोकांकडनं शिकावं. म्हणजे माझं तर तेच टार्गेट होतं की मला ॲज अ बिझनेस वुमनच बनवायचं होतं, कारण की नाव बनवायचं तर असं छोटं मोठं नाही, मला ॲज अ एक बिझनेस वुमन म्हणून मला ओळखावं, एक उद्योजिका म्हणून मला ओळखावं, हे माझं ड्रीम होतं. आणि ते मी कंप्लीट केलं, मला असं वाटतं. दुर्गा मॅम, तुम्ही नावाप्रमाणेच दुर्गा आहे. दुर्गा मॅम, मेकअप आर्टिस्टमध्ये हा जो बिझनेस तुम्ही आता जो स्टार्ट केलेला आहे, तुम्हाला काय असं वाटतं की स्त्रियांना ह्याच्यामध्ये काय ॲडवाईस तुम्ही करू शकता ह्यांना? मेकअप आर्टिस्टमध्ये पहिली गोष्ट म्हणजे प्रॉफिट खूप छान आहे तसं केलं तर, आणि तुम्ही किती जिद्दीने करताय, किती मन लावून करताय हे पण गरजेचं आहे. आणि सांगायचं म्हटलं तर ना, आपण आपली फॅमिली बघून आपलं जे पण काय आपलं डेली रुटीन आहे ते त्याला विस्कळीत न करता तुम्ही ह्या बिझनेसमध्ये खूप छान पद्धतीने ग्रो करू शकता. म्हणजे ते मी सांगेन पहिलं, कारण काही महिलांनी मी बघितल्यात आत्तापर्यंत की बिझनेस करत असेल किंवा जॉब करत असेल किंवा मेकअप आर्टिस्ट असेल तर ती म्हणजे ना म्हणजे काही क्वेश्चन्स असतात महिलांची की नाही माझी फॅमिली मला सपोर्ट नाही करत आहे, नाही मला माझा नवरा त्रास देतो किंवा माझी सासू अशी आहे तशी आहे, माझी मुलं त्रास देतात. ह्या सगळ्या गोष्टी जर माझ्यासारखी मुलगी अनपढ सगळ्या गोष्टी फेस करून जर इतकं छान बिझनेसमध्ये येते, फॅमिली जपून मुलांचं जबाबदारी घेऊन, तर मला असं वाटतं की काही म्हणजे काही अवघड नाही आहे ह्या गोष्टी करणं, फक्त की तुम्ही लगेचच रिॲक्ट होणं. एक गट्स लागतात त्याच्यासाठी मॅम, आणि ते गट्स तुम्ही ठेवले त्याच्यामुळे तुम्ही आज इथे आहात असं मला वाटतं मॅम. हो, ते तर आहेच. कारण कसं असतं, कोणतेही प्रॉब्लेम्स आले तर आपली फॅमिली आपल्याला पहिल्यांदा सपोर्ट करत असते, कारण प्रॉब्लेम्सला आपण आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा आपण इतर ठिकाणी घेऊन गेलो तर ते लोक आपल्याला सपोर्ट नाहीत करत आहेत जेवढी आपली फॅमिली करते. त्यामुळे मला पहिलं महिलांना हे सांगायचं आहे, तुम्ही कोणताही बिझनेस करा, मेकअप आर्टिस्ट व्हा, ब्युटिशियन व्हा, ॲज अ तुम्ही जॉब कोणताही तुम्ही फील्ड निवडा, पण फॅमिलीला दुखवून तुम्ही कोणत्या फील्डमध्ये तुम्ही सक्सेस नाही मिळवू शकत आहे. तुम्ही फॅमिलीला घेऊन जर गेलात समोर तर ऑब्व्हियसली तुम्ही सक्सेसफुल होणार, आणि तुमची जी रात्रीची झोप आहे ना ती तुम्ही म्हणजे बिनधास्तपणे एक आरामदायक तुम्ही घेऊ शकता, म्हणजे जसं मी करते आता. तुम्हाला जे बाहेरच्या ज्या ऑर्डर येतात ते तुम्ही फॅमिली बघून कशा तुम्ही मॅनेज करताय? जसं की आता मला बाहेरच्या जर समजा मेकअपच्या ऑर्डर्स वगैरे येतात, तसं मी माझ्या मुलांना पहिल्यापासून तसं ट्रेन करून ठेवलं आहे की फॅमिली किंवा जे रिलेशन्स असतात, बहीण भाऊ आई आजी वगैरे, ते कसे जपता आले पाहिजेत, किंवा बाहेरच्या लोकांना त्यांनी किती वाव दिला पाहिजे नाही दिला पाहिजे, किंवा तुम्ही तुमचं माइंड तुम्ही जी फील्ड निवडणार आहात फ्युचरमध्ये. आता माझी 2 मुलं आहेत, मी त्याच्यावर थोडंसं बोलते. माझी मुलगी आता 12th झाली, तिची फर्स्ट इयरला आता जाते, आणि मुलगा माझा आता 10th होऊन आता 11th जातोय. तर दोन्ही मुलं माझी स्पोर्ट्समध्ये आहेत. म्हणजे मला माहित होतं की माझी जी फील्ड आहे आणि त्याच्यामध्ये लोक कशी बोलतात किंवा काही करतात, मला बाहेर जावं लागतं ऑर्डरसाठी, किंवा बऱ्याच थोडंसं कधी कधी लेट होतो मला पार्लर क्लोज करण्यासाठी, कारण आपण पुण्यामध्ये सलून चालवत आहोत, तर किंवा मेकअपचे ऑर्डर्स आपण बाहेर घेतो तर त्यावेळेस लेट होतो घरी जाण्यासाठी, आणि पार्लर पण थोडं लेट बंद करावं लागतं. तर मुलांना मी तसं आधी स्वतः बनवलंय. त्यांनी दोघं पण स्पोर्ट्समध्ये आहेत, दोघं पण, माझा मुलगा रेसलिंग करतो, माझी मुलगी बॉक्सर आहे, आणि दोघं ते अशा फील्डमध्ये आहेत की ते स्वतःचे म्हणजे संरक्षण स्वतः करू शकतात. आणि त्यांना मी समाजाचं किंवा ज्या गोष्टी मी अनुभव घेतलेत बाहेर गेल्यानंतर किंवा बिझनेसमध्ये आल्यानंतर, ते अनुभव मी मुलांसोबत शेअर केलेत की मार्केटमध्ये ह्या ह्या गोष्टी घडतात किंवा हे असं असं होतं, तुम्ही असं नाही केलं पाहिजे. तुम्ही त्यांना स्ट्रॉंग बनवलं. हो, म्हणजे इथपर्यंत स्ट्रॉंग बनवलं की ते कोणतेही सिच्युएशन ते फेस करू शकतात, हँडल करू शकतात. आणि त्याच्यामुळे मी थोडी बिंदास झाले. आणि झालं काय की मुलं लहान असताना मी माझं ह्या सगळ्या स्ट्रगलिंगचा पार्ट त्यावेळेसच करून घेतला, मुलं लहान असतानाच, जेणेकरून मला माहित होतं की फ्युचरमध्ये मला पुढे जाऊन प्रॉब्लेम्स नाही यायला पाहिजेत. कारण की बऱ्याच महिलांचं असतं ना की मुलं लहान आहेत, मला घर सोडता येत नाही, मला हे करता येत नाही, मी कसे क्लासेस करू. पण मला एक सांगूशी वाटतं ॲडवाईस की महिलांसाठी, की मुलं लहान आहेत तोपर्यंत तुम्ही तुमची कोणतीही फील्ड असू देत ती त्याचा बेस तयार करा.
बरोबर. त्याचा बेस बसवा, जेणेकरून आजकाल मुलांच्या गरजा वाढलेल्या आहेत, आपल्या स्वतःच्याच गरजा एवढ्या वाढल्यात की मग मुलांच्या तर बऱ्याच वाढल्या असणार आहेत. बरोबर. साधा मोबाईलचा रिचार्ज करायचं म्हणलं तर 500 रुपीज लागतात 1 मंथचा. तर मला असं वाटतं की मुलं लहान आहेत त्याची कारणं न देता, जर तुम्हाला खरंच ह्या फील्डमध्ये जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही ही मुलं लहान असतानाच तुम्ही त्याचा बेस बसवा, जेणेकरून तुम्हाला उद्याची मुलांचीही स्वप्न आणि तुमचीही स्वप्न पूर्ण करण्यामध्ये प्रॉपर ते वेळ देता येईल. मॅम, आपल्याकडे जे मेकअप आर्टिस्टचे जे तुम्ही कोर्स घेताय किंवा करताय, तर त्याच्यामध्ये काय ॲडव्हान्स तुम्ही महिलांना हे सांगू शकतात? मला एक सांगायचं आहे की ज्या अडचणी, ज्या प्रॉब्लेम्सला मी फेस करत करत इथं आले, की ज्यावेळेस मला मेकअपचे किंवा ब्युटीचे क्लासेस, ॲडव्हान्स क्लासेस करण्यासाठी माझे फायनान्शियली खूप सारे प्रॉब्लेम्स होते, तर मला ते करण्यात नाही आले. वेळ नव्हता, सपोर्ट नव्हता, फायनान्शियल इश्यू होते, त्यामुळे मला ते ॲडव्हान्स क्लासेस मला करण्यात नाही आले. तर मी असे काही आता स्वतःच्या अकॅडमीमध्ये मी असे क्लासेस बनवलेले आहेत की ज्यांचे खरंच फायनान्शियल इश्यू आहेत, ज्यांना फॅमिली सपोर्ट नाही करत आहे किंवा ज्यांची खरंच शिकण्याची जिद्द आहे, इच्छा आहे, तर अशा व्यक्तींसाठी मी क्लासेस बनवलेले आहेत. जी मार्केटमध्ये फीज तुमची 40,000 ते 45,000 फीज आहे मार्केटमध्ये ॲडव्हान्स मेकअपची. तर ते ॲडव्हान्स मेकअपचे क्लासेस आपल्या इथे फक्त 10,000 मध्ये आपण प्रोव्हाइड केलेत. आणि त्या मेकअपच्या क्लासेसमध्ये आपण ड्रेपरी, फोटोशूट आणि मेकअप मॉडेल्स पण आपल्याच आहेत, त्यानंतर मेकअप आपलेच आहेत, त्यानंतर ज्वेलरी आहे, प्रॅक्टिसचे प्रोडक्ट्स आपले आहेत. म्हणजे सांगायचं म्हटलं तर की एक ड्रेस साधा तुम्ही रेंटनी घ्यायचा म्हटलं तर 1000 रुपीज तुम्हाला पे करावे लागतात मार्केटमध्ये. तर त्या सगळ्या गोष्टी आपण फ्री ऑफ कॉस्ट आपण ह्या आपल्या 10,000च्या कॉस्टमध्ये प्रोव्हाइड केलेल्या आहेत. तर आपल्याकडे खासियत तीच आहे की ज्या क्लासेसला तुम्हाला मार्केटमध्ये 50-60 हजार रुपये घालवायचे, तर ते आपण 10,000 मध्ये आपण HD मेकअप देतोय, ड्रेसिंग देतोय, ज्वेलरी देतोय, फोटोशूट देतोय, प्रोडक्ट्स म्हणजे यूज करण्यासाठी देतोय. तर मला असं वाटतं की या गोष्टीचा किंवा या संधीचा प्रत्येक महिलेने किंवा प्रत्येक मुलीने फायदा घ्यावा आणि क्लासेस लवकरात लवकर जॉईन करून त्या स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात. तुम्ही जे सहन केलंय ते तुम्ही दुसऱ्यांना ते सहन करू देण्यासाठी तुम्ही जे हे करताय मॅम, ते खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप छान वाटलं मॅम तुमच्याशी बोलून मला. आणि तुम्ही दुसऱ्यांना पण एक करिअर उभं करण्यासाठी तुम्ही मार्गदर्शन करत आहात, त्याच्याबद्दल तुम्हाला खूप खूप अभिनंदन. मलाही खूप छान वाटलं आज तुमच्यासोबत संवाद साधून. सो थँक्यू सो मच.